नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ध्येय करिअर अकॅडमी सावंतवाडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण जलसंपदा विभागाच्या भरतीच्या परीक्षेची तयारी कशा पद्धतीमध्ये केली पाहिजे, परीक्षा कशी होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. याच्या आधीचा व्हिडिओ आपण कोणकोणत्या पदांसाठी ही भरती निघालेली आहे या संदर्भातला केला होता. त्यामुळे जे विद्यार्थी या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आधीचा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला थोडी आयडिया येईल की आपल्याला कोणकोणत्या पदांसाठी परीक्षा द्यायची आहे. तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात महत्त्वाचं की ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. याचा अर्थ ऑफलाईन परीक्षा आपल्याला द्यायची नाहीये, OMR सीटवरती आपल्याला परीक्षा द्यायची नाहीये, तर आपण कॉम्प्युटरवरती ही परीक्षा देणार आहोत. तर ही परीक्षा घेणार आहे कोण, तर तुम्हाला माहिती असेल की याच्या आधीच्या ज्या सरकारी पदांच्या भरत्या आहेत या भरत्यांमधल्या ज्या परीक्षा आहेत या IBPS आणि TCS हे घेत होते आणि ही पण परीक्षा ही TCSच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यामुळे ही परीक्षा आपल्याला कॉम्प्युटरवरती बसून द्यायची आहे. ही परीक्षा किती मार्कांची होणार आहे, त्याची रचना कशी असणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं क्लर्कचं पद आहे, त्यानंतर मोजणीदारचं पद आहे आणि कालवा निरीक्षकचं जे पद आहे, जी 3 पदं आहेत ज्याच्यासाठी आपण बघितलेलं होतं की एलिजिबिलिटी आहे ही ग्रॅज्युएशन आणि त्यासोबत 30 आणि 40 टायपिंग तुमचं असणं गरजेचं आहे. तर या 3 पदांची जी भरती आहे ही एकत्रित भरती होणार आहे. एकच परीक्षा होणार आहे या 3 वेगवेगळ्या पदांसाठी. त्यामुळे तुम्हाला फॉर्म सुद्धा जो भरायचा आहे तो फॉर्म भरत असताना एकच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्या एका फॉर्म मध्ये तुम्हाला 3 पदांचा क्रम द्यायचा आहे आणि त्या क्रमानुसार तुम्हाला तुमचं जर सिलेक्शन आहे ते होणार आहे तुमच्या मेरिटनुसार. त्यामुळे ह्या 3ही पदं ही तुम्हाला एकाच फॉर्म मधनं भरायची आहेत. नंबर 1. नंबर 2, बाकीची जी पदं आहेत ही पदं आणि त्याच्या ज्या परीक्षा आहेत त्या वेगवेगळ्या होणार आहेत, त्यामुळे त्याचे फॉर्म तुम्हाला वेगवेगळे भरायचे आहेत. आता या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा होणार आहेत कशा, किती मार्काच्या होणार आहेत, त्याच्यासाठी वेळेचा कालावधी काय असणार आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा परीक्षेची माहिती आपण ही बघितली की परीक्षा आपल्याला कॉम्प्युटर बेस द्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की गट ब आणि गट क ही जी पदं आहेत याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू द्यायची नाहीये. 4 मे 2022च्या निकषानुसार आपल्याला इंटरव्ह्यू द्यायची नाहीये. आपल्याला एक टेस्ट द्यायची आहे जी की 200 गुणांची असेल आणि ही टेस्ट दिल्यानंतर त्यानुसार आपल्याला ही परीक्षा दिल्यावरती त्यानुसार आपल्याला काय लागणार आहे, आपलं मेरिट लागणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे हे कसं असणार आहे, तर मगाशी जे आपण 3 पदं बघितली कोणकोणती, तर क्लर्क, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदांसाठी आपल्याला 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांची परीक्षा होईल. त्यासाठी प्रश्न असणार आहे, त्या प्रश्नांची संख्या ही 100 असणार आहे. पहिल्यांदा आपण या 3 पदांबद्दल चर्चा करूया, कारण की ही जी 3 पदं आहेत याच्यामध्ये तांत्रिक पदं ही नाही आहे. त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरी परीक्षा देऊ शकता. याचा अर्थ ही जी परीक्षा आहे ही 100 प्रश्नांची होणार आहे. आपण बघितलंय गुण आहेत त्याला 200. आता ह्याच्यामध्ये 100 प्रश्न कसे डिवाइड केले जाणार आहेत, 4 सेक्शन मध्ये ही आपली परीक्षा होणार आहे. पहिलं म्हणजे मराठी विषयाशी संदर्भातील एकूण 25 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी गुण असणार आहेत 50. इंग्रजी पदाचे 25 प्रश्न, इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न असणार आहेत, त्याच्यासाठी 50 गुण असणार आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान, याच्यासाठी 25 प्रश्न असणार आहेत, गुण 50 असणार आहेत. आणि बौद्धिक चाचणीची संदर्भातले 25 प्रश्न असणार आहेत, गुण 50 असणार आहेत. म्हणजे जर आपण बघायला गेलो
तर 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि ह्याच्यासाठी जो वेळ आहे हा वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे 2 तास, म्हणजेच 120 मिनिटं ही आपल्याला देण्यात आलेली आहेत. 120 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. मग जर आपण विचार केला तर साधारणपणे एका प्रश्नासाठी आपण 1 मिनिट किंवा 1 मिनिटापेक्षा थोडाफार वेळ जास्त हा नियोजित करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण परीक्षा देऊ शकतो. मराठी जो विषय आहे, इंग्रजी हा विषय आहे आणि सामान्य ज्ञान जो विषय आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवत असताना कालावधी थोडाफार कमी लागणार आहे. कारण की तो वेळ आपल्याला, जो कमी कालावधी लागणारा वेळ आहे, असे जे विषय आहेत, तो वेळ आपल्याला बौद्धिक चाचणीसाठी किंवा त्या प्रश्नांसाठी आपल्याला देता येईल, जेणेकरून आपला संपूर्ण पेपर 100 प्रश्नांचा आपल्याला 120 मिनिटांमध्ये कव्हर करता येईल. तर साधारणपणे तुमची त्या पद्धतीमध्ये रचना असली पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे अभ्यास करत असताना. आणि तुम्ही दिवसभर अभ्यास करत असताना जे काही तुम्ही तास अभ्यास करणार आहात त्या तासांची रचना सुद्धा किंवा त्याचं विभागणी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीमध्येच करायची आहे. तर हा भाग झाला आपल्या 3 पदांचा, क्लर्क, मोजणीदार आणि आपला निरीक्षक, कालवा निरीक्षक. बाकीची जी पदं आहेत, जी की तांत्रिक पदं आहेत, त्याच्यासाठी आपण बघितले आहेत एलिजिबिलिटी काय आहे त्या. तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व पदांसंदर्भातली क्लिअरिटी येऊन जाईल. तर जी बाकीची पदं आहेत त्या बाकीच्या पदांमध्ये आपल्याला जे हे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांची संख्या फक्त बदलणार आहे. ती किती बदलणार आहे? तर हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला द्यायचे आहेत फक्त 15. इंग्रजीसाठी 15, मराठीसाठी 15, सामान्य ज्ञानसाठी 15 आणि बौद्धिक चाचणीसाठी 15. म्हणजे तुम्ही जर बघायला गेला तर हे प्रश्न आहेत, हे एकूण प्रश्न तुमचे होतील 60 आणि तांत्रिक पदाचे किंवा तांत्रिक विषयाशी संदर्भातले जे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्हाला द्यायचे आहेत 40. म्हणजे हे 60 आणि 40 एकूण प्रश्न परत तुमचे झाले 100. गुण असतील ह्याला 200 आणि वेळ आहे तुम्हाला 120 मिनिट. म्हणजे इथे तुम्हाला तांत्रिक जो विषय आहे, तुमच्या फॅकल्टीनुसार तुम्ही जी काही पदांसाठी परीक्षा देणार आहात त्या पदांशी निगडीत असणारे जे विषय आहेत, याचे प्रश्न तुम्हाला 40 हे अटेंड करायचे आहेत आणि त्यामुळे त्याचा अभ्यास सुद्धा तुम्हाला तेवढाच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला वेळ देऊन तुम्हाला तो अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की लघुलेखक जे परीक्षा आहे या भरतीमध्ये, त्याच्यामध्ये लघुटंक लेखक याची तुमची एक चाचणी होणार आहे. म्हणजे तुम्हाला 120 मार्कांचा तुमचा लेखीचा पेपर होईल आणि 80 मार्काचं तुम्हाला चाचणी होईल. म्हणजे परत तुमचे 200 मार्काचे हा पेपर होणार आहे. पण तुम्हाला इथे लघुटंक लेखना संदर्भात तुम्हाला चाचणी द्यायची आहे, त्याची तुमची परीक्षा होणार आहे आणि ते मार्क तुमचे एकूण मेरिट मध्ये ऍड होणार आहे. मग हे 120 मार्क जे आहेत त्याच्यामध्ये लेखी संदर्भातले, तर या संदर्भात तुमचे 15 मार्कांची परीक्षा होणार आहे. 15 प्रश्नांची, म्हणजे साधारणपणे बघायला गेलो तर 30 120 गुणांची तुमची ही जी परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45% गुण मिळणं हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला 45% कमी गुण मिळाले तर तुम्हाला चाचणी परीक्षा देता येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही परीक्षा देत असताना ही काळजी घेतली पाहिजे लघुलेखकाची की तुम्हाला कमीत कमी 45% गुण मिळणं हे गरजेचे आहे. तरच तुम्ही या चाचणी परीक्षेसाठी 80 मार्काच्या एलिजिबल होणार आहात, पात्र होणार आहात. तर ही तुम्ही काळजी घ्या परीक्षा देत असताना. तर ही साधारणपणे परीक्षेची रचना आहे आणि याप्रमाणे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. परीक्षेसाठी कालावधी आपण याच्या आधीही व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे की साधारणपणे आपल्याकडे 2 ते 2.5 महिने हे आपल्याला अभ्यासासाठी राहिलेले आहेत. त्यामुळे जास्त कालावधी नाही आहे. तुम्ही जर फॉर्म भरत असाल
तर तुम्ही हे निश्चित केलं पाहिजे की तुम्ही परीक्षेसाठी तयारी पण करत आहात. बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतात पण परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीमध्ये करत नाहीत आणि मग आपल्याला परीक्षेमध्ये अपयश येतं. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही ही नक्की परीक्षा द्या आणि पूर्ण प्रिपरेशनने ही परीक्षा द्या. आता दुसरी गोष्ट, याच्या आधीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत, IBPS ने घेऊ देत किंवा TCS ने घेऊ देत, याच्यामध्ये आपण बघितलं की काही विद्यार्थ्यांना पेपर हे खूप कठीण गेले आहेत, काही विद्यार्थ्यांना पेपर हे सोपे गेले आहेत. कारण की जी परीक्षा आहे ही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ही परीक्षा होते, वेगवेगळ्या सत्रामध्ये ही परीक्षा होते. त्यामुळे काही सत्रामध्ये परीक्षेमधले प्रश्न जे आहेत ते खूप सोपे होते, पेपर खूप सोपा गेला. पण काही मुलांना पेपर फार कठीण गेला. जसं की काही प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं जे सामान्य ज्ञानचे प्रश्न होते हे जॉग्राफीवरती जास्त विचारलेले होते, काहींना अर्थशास्त्रावरती प्रश्न जास्त विचारले होते, इतिहासवरती प्रश्न जास्त विचारले होते आणि जी काठिण्य पातळी होती परीक्षेची गणितशी, बुद्धिमत्तेशी संदर्भातील सुद्धा, ही सुद्धा वेगवेगळी होती. त्यामुळे तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन की तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे एक काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला सर्वच्या सर्व 100 प्रश्न हे सोडवले पाहिजेत आणि तुम्हाला हे निश्चित केलं पाहिजे की आपले जास्तीत जास्त प्रश्न हे योग्य येतील आणि योग्य वेळेमध्ये ते पूर्ण होतील. तर इथे तुम्हाला एक गोष्ट केलेली आहे की तुमचे जे कठीण प्रश्न आहेत किंवा कठीण प्रश्नपत्रिका जी गेलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन केलेलं आहे. याचा अर्थ की वेगवेगळ्या सत्रामध्ये असलेली काठिण्य पातळी असेल आणि प्रश्नपत्रिकेचा दर्जा असेल, ह्या गोष्टी विचारात घेऊन त्याचं नॉर्मलायझेशन केलं जाईल. याचाच अर्थ समानीकरण केलं जाईल आणि हे समानीकरण नॉर्मलायझेशन करून एक गुण निश्चित केले जातील सर्व विद्यार्थ्यांचं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, सर्व विद्यार्थ्यांचं हे नॉर्मलायझेशन होणार आहे प्रश्नपत्रिकांचं. त्यामुळे ज्यांना इझी पेपर गेला आहे त्यांच्या गुणांमध्ये फरक होणार आहे, ज्यांना कठीण पेपर गेला आहे त्यांना त्यांच्या गुणांमध्ये फरक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. समोर जो तुम्हाला पेपर येईल तो योग्य पद्धतीमध्ये आणि त्याला योग्य न्याय देण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि तुमच्या मार्कांमध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेसनुसार तुमच्या मार्कांमध्ये फरक होणार आहे. तर ही सिस्टीम असेल TCSच्या प्रश्नपत्रिकांची. यानंतरचे जे आपले व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघणार आहोत की प्रश्न आपल्याला कोणकोणत्या गोष्टींकडे, उदाहरणार्थ जर मराठी आपण विषय डोळ्यासमोर ठेवला तर त्याच्यामध्ये वर्णमाला असेल, स्वर असतील, व्यंजन असतील, शब्दांच्या जाती असतील, समास असेल, त्यानंतर वेगवेगळे जे काही कंटेंट आहेत, विषयातले घटक आहेत, तर त्याच्यामध्ये कोणत्या विषयातल्या कोणत्या घटकांकडे आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. कारण की TCS आणि IBPS यांच्या प्रश्नपत्रिका विचारण्याचे जे पॅटर्न आहे, त्यांचा जो फॉर्म्युला आहे म्हणा किंवा त्यांची पद्धती आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची, ही वेगळी आहे. MPSC किंवा इतर ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांच्या तुलनेमध्ये आपल्याला शब्दसंपदेवरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात. इंग्रजीमध्ये आपल्याला बघायला गेलं तर आपण ग्रामरवरती फोकस जास्त न देता वोकॅब वरती, शब्दसंपदेवरती भर जास्त दिला जातो. तर त्या दृष्टीने आपण काही पुढे व्हिडिओज किंवा त्या संदर्भातली सिरीज आपण पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना त्यासोबतच आपल्याला TCS किंवा IBPS ने आधीचे जे काही प्रश्न परीक्षांमध्ये विचारलेले आहेत ते प्रश्न पण आपण या पुढच्या व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला द ध्येय करिअर अकॅडमीचं चॅनल हे नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करा ही परीक्षा तुम्ही देईपर्यंत. त्यामुळे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील तर ते तुम्हाला लवकर मिळतील, लगेच मिळतील आणि तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला स्पीड आणता येईल किंवा तुम्हाला त्याचा नक्की बेनिफिट होईल. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना विषयाचं स्वरूप आणि परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे हे कळायला मदत होईल. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं, विद्यार्थ्यांचं धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.